आपल्याला माहिती आहे, आता जंतर मंतरवरती धरणा प्रदर्शन सुरू आहे आणि हे प्रदर्शन कॉकरोच जनता पार्टीचे लोक करत आहेत. आणि तुम्हाला वाटत असेल ही कशी पार्टी आहे? पार्ट्या तर समाजवादी पार्टी, काँग्रेस पार्टी, BJP म्हणजे भारतीय जनता पार्टी अशा पार्ट्या असतात. कॉकरोच पार्टी कशी काय असू शकते? म्हणजे कॉकरोच पार्टीचं नाव असं कसं ठेवण्यात आलेलं आहे? ही कशी पार्टी आहे असं तुम्हाला वाटत असेल. पण कारण कॉकरोच म्हटलं की आपल्याला कसं तरी व्हायला लागते. प्रत्येक स्त्रियांच्या किचनमध्ये जर कॉकरोच असतील तर त्यांना ते बघून अगदी घाण वाटते आणि कॉकरोच ज्या अन्नाला शिवतात ते अन्नसुद्धा दूषित होते, खराब होते. म्हणजे कॉकरोचकडे बघण्याचा दृष्टिकोन कुणाचाही चांगला नसतो आणि त्यांना बघून कसं तरी व्हायला लागते. असं नाव यांनी का ठेवलेलं आहे हा प्रश्न तर सगळ्यांनाच पडण्यासारखा आहे. त्यामागचं कारणही काही तसंच आहे. भारताचे सरन्यायाधीश चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे आहेत ते सूर्यकांत, ते म्हणाले की त्यांनी मुलं आहेत ते तर कॉकरोच आहेत. कॉकरोचसारखे ते इकडे तिकडे भटकत असतात असं त्यांना म्हणायचं असते. म्हणजे भारताच्या तरुणांना त्यांनी कॉकरोच म्हटलेलं आहे. आणि ते कॉकरोच इतके वाईट आहेत का असं सगळ्यांना प्रश्न पडला आणि सगळे तरुणाई जी आहेत त्यांना दुःख झालं की आम्हाला असं कसं म्हटलेलं आहे. आणि हीच गोष्ट अमेरिकेमध्ये बसलेला अभिजित दिपके जो मूळचा भारताचा आहे आणि तो तिथे शिकायला गेलेला आहे, तो MS करायला तिथे गेलेला आहे. त्याच्या बाबांनी त्याच्यासाठी लोन घेतलेलं आहे आणि लोन घेऊन तो तिथे अमेरिकेला शिकायला गेलेला आहे. त्याने जेव्हा हे सगळं ऐकलं तेव्हा त्यालाही कुठेतरी दुःख झालेलं. कारण भारताचे जे तरुण आहेत ते कॉकरोच तर नक्कीच नाही आहेत. ते स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करतात, मेहनत करतात आणि वेळ आली तर स्वतःला प्रूव्ह पण करतात. असे हे आपले तरुणाई आहेत. भारत तरुणांना चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजे भारताचे सरन्यायाधीश यांनी कॉकरोच म्हटलेलं आहे. याचं दुःख सगळ्यांना होणं स्वाभाविकच आहे. आणि जेव्हा अभिजित दिपके यांना अमेरिकेत हे सगळं कळलं त्यानंतर त्यांनी कॉकरोच जनता पार्टीची स्थापना केली आणि बघता बघता त्यांच्या पार्टीला लाखो लोक जॉईन झाले आणि अशा पद्धतीने कॉकरोच जनता पार्टीची स्थापना झाली. नमस्कार, मी सुजाता, सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. समाजामध्ये अनेक आपराधिक घटना घडत असतात, त्यामुळे मन खूप दुःखी होते, कष्टी होते, घाबरून जाते. पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते, त्याला समोरं जायचं असते, त्याला फेस करायचं असते. कारण रडायचं नसते, लढायचं असते. जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आजची सत्य घटना जी आहे ती भारताची राजधानी दिल्ली इथली आहे. दिल्लीमध्ये जंतर मंतर हे ठिकाण आहे आणि या ठिकाणी कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ता धरण्यावरती बसलेले आहेत. कारण ते कॉकरोच जे तरुण आहेत त्यांना कॉकरोच म्हटल्या जाते आणि या कॉकरोच म्हणजे या झुरळांचं जे भविष्य आहे ते कुठेतरी उद्ध्वस्त होत चाललेलं आहे असं सगळ्यांना वाटलं आणि ते या धरण्यावरती बसलेले आहेत. 2026चा जो नीटचा पेपर आहे जो मे महिन्यामध्ये घेण्यात आलेला आहे आणि तो पेपर लीक झालेला आहे. त्यामुळे खूप लोक त्रस्त झाले, दुःखी झाले. कितीतरी मुलांनी, जवळपास 22 मुलांनी आत्महत्या केलेली आहे. त्यांचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे. नीटची परीक्षा ही भारतातली टफेस्ट एक्झाम समजल्या जाते आणि खूप कठीण आहे असं म्हटल्या जाते. आणि या अभ्यासासाठी दरवर्षी 22-23 लाख मुलं दरवर्षी या एक्झामला बसतात. त्यामुळे प्रत्येकांना डॉक्टर व्हायचं असते आणि त्याच्यासाठी ते जीव तोडून मेहनत करतात. कुठेतरी त्यांना असं वाटतं की आपल्याला डॉक्टर व्हायचं आहे आणि आपल्याला आपल्या घराचं, आईवडिलांचं, समाजाचं नाव मोठं करायचं आणि ते त्यांचं स्वप्न पण असते. जसं मी सांगितलं की एक्झाम खूप कठीण असते, टफ असते. एका अटेम्प्टमध्ये जर क्लिअर नाही झाली ही एक्झाम तर कितीतरी मुलं
वारंवार प्रयत्न करतात आणि जेव्हापर्यंत त्यांना यश मिळत नाही तेव्हापर्यंत ते प्रयत्नच करत राहतात. आणि MBBSचा जो अभ्यास कोर्स आहे तो सुद्धा 5.5 वर्षाचा आहे. म्हणजे ती डिग्री सुद्धा खूप जास्त वर्षाची असल्यामुळे मुलांना अख्खं 30-35 वर्षापर्यंत तर अभ्यासच करावं लागते. आणि ही सगळी तयारी, मनाची तयारी त्यांची असते आणि ते MBBSचा अभ्यास करतात. कारण डॉक्टर होणं हे प्रत्येकाचं आपलं स्वप्न असते आणि ते लोक जीव तोडून मेहनत करतात. नीट एक्झामला दरवर्षी 22-23 लाख बच्चे बसतात आणि सीट मात्र 1 लाख किंवा 1.25 लाख एवढ्याच असतात. त्यामुळे कॉम्पिटिशन खूप टफ असते आणि त्यातही जर जीव तोड मेहनत करूनही जर पेपर फुटला आणि पेपर लीक झाला तर त्या मुलांचं भविष्य अगदी अंधारात चाललं जाते आणि जे खूप मेहनत करतात ते मागे राहतात, ते फेल होतात. आणि ज्यांच्याकडे पैसा आहे, जे पेपर खरेदी करू शकतात, असे लोक पुढे जातात. पेपर फुटीमुळे मुलांचं भविष्य अंधारात चाललेलं आहे. त्यामुळे मुलं दरवर्षी डिप्रेस होतात. दरवर्षी कितीतरी मुलं एक्झामच्या आधीच सुसाईड करतात. आता तर एक्झाम झाली, पेपर फुटलेले आहेत, 22 मुलांनी सुसाईड केलेलं आहे. 22 मुलं जर मरण पावलेली आहेत तर 22 कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत. कारण एक मुलगा जात नाही तर त्याच्या मागे पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. तो जर अभ्यास करत असेल तर त्यामागे पूर्ण कुटुंबाची मेहनत असते. बाबा गरीब असतात, कुणाचे मजूर असतात, कुणाचे रिक्षा चालवणारे असतात, तर ते लोक कर्ज घेऊन आपल्या मुलाला शिकवतात. मुलगा पण जातो, पैसे पण जातात. आणि हे जेव्हा कॉक्रोच जनता पार्टीच्या लोकांना कळलेलं आहे की दरवर्षी नीटचा पेपर फुटतो असं म्हणायला हरकत नाही. हे 8-10 वर्षापासून तर कंटिन्यू सुरूच आहे. कधी कुठला असे पेपर्स तर फुटतच आहेत. पण नीटचा पेपर सुद्धा सारखा फुटतो आहे. हाही पेपर फुटलेला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने म्हटलेलं आहे, जी नीटची एक्झाम कंडक्ट करते. तर त्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही परत नीट घेऊ, परत एक्झाम घेऊ. यामुळे कितीतरी मुलांना टेन्शन आलेलं आहे. काही मुलांचे पेपर आधी चांगले गेलेले आहेत आणि त्यांना अशी आशा होती की आमचं यावर्षी होऊन जाईल. पण पेपर फुटला आणि ते परत डिप्रेस झाले. परत तोच अभ्यास कितीतरी वर्षांपासून आपण तोच अभ्यास करून करून कंटाळतो. त्यांच्या बाबतीत पण तसंच झालेलं आणि जवळपास 22 मुलांनी सुसाईड केलेलं आहे. ही घटना जेव्हा कॉक्रोच जनता पार्टीच्या लोकांना कळलेली तेव्हा अभिजित दिपके हे अमेरिकेवरून भारतात आलेले आणि त्यांनी त्यांच्या समर्थकांनी जंतर मंतरवरती प्रदर्शन सुरू केलेलं. 20 जूनपासून यांचं प्रदर्शन सुरू झालेलं आणि यांना विरोधी पक्षनेते जे आहे, समाजवादी पार्टीचे लोक असोत की आम आदमी पार्टीचे लोक असो की उद्धव ठाकरेची पार्टी असो, अशा कितीतरी लोकांनी यांना समर्थन दिलेलं आहे, यांच्या जवळ आलेले आहेत. आणि शबाना आझमी आणि असे स्टारसुद्धा जे काही आहेत ते सुद्धा त्यांनी सुद्धा यांना समर्थन दिलेलं आहे. यांची मागणी फक्त एवढीच होती, शिक्षा मंत्री जे आहेत धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यायला हवा. 22 मुलं जे मरण पावलेली आहे, ज्यांनी सुसाईड केलेलं आहे, तर त्या कुटुंबांना मोबदला म्हणून 1-1 करोड रुपये द्यायला हवं असं यांची मागणी होती. यांना समर्थन द्यायला सोनम वांगचुक सर सुद्धा आलेले आहेत लद्दाखवरून आणि ते सुद्धा यांच्या चळवळीमध्ये सामील झालेले आहेत. केवळ सामीलच झाले नाही तर त्यांनी भूक हडताळ सुद्धा केलेली आहे. हंगर स्ट्राईक त्यांनी केलेला आहे आणि ते 20 दिवसांपासनं अन्नाशिवाय आहेत. त्यांचं 10 किलो वजन कमी झालेलं आहे. सोनम वांगचुक सरांचं हंगर स्ट्राईक सुरू झालं आणि त्यांना भेटायला विरोधी पक्षनेते वगैरे ते यायला लागले, पण सत्तेवरचे कोणीच आले नाही आणि त्यांचं स्ट्राईक हा सुरू होता. त्यांनी सगळ्यांना आवाहन केलं की 20 जुलैला संसदेमध्ये पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे, तर यावेळेस आपण मोठ्या प्रमाणात संसदेमध्ये जाऊ आणि आपली मागणी ठेवू. आम्हाला शिक्षा मंत्रीचं रेझिग्नेशन हवं आहे असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यांनी 20 जुलैचा दिवस निवडला होता. त्यांनी सगळ्यांना आवाहन केलं, भारतात जेवढे
जेवढे लोक आहेत, जे कोणी आहेत, त्यांनी या सगळ्यांना जॉईन करावं ही त्यांनी विनंती केलेली. तर सोनम सर होते, कोण नाकारणार होतं. आणि सगळे आपापल्या पद्धतीने आपापल्या परीने जसं त्यांना जमत असेल तसं ते जंतर मंतरवरती यायला त्यांनी सुरुवात केलेली. मोठ्या प्रमाणात जे आधी काही लोकांपासून सुरू झालं होतं ते 100वर गेलं, ते हजारांवरती गेलं आणि ते तर लाखोवरती सुद्धा गेलेलं आहे. सगळे मुलं यायला लागले कारण सगळे आपापल्या फील्डमध्ये नक्कीच होते. सगळ्यांना असं वाटत होतं की शिक्षण प्रणाली जी आहे ती आणखी चांगली व्हायला हवी असं यूथला वाटत होतं. सत्ता पक्षातले तर कोणीच आले नाही. 16 जुलैला होम मिनिस्ट्रीमधनं एक लेटर आलेलं आणि आधीचे जे पोलीस कमिशनर होते त्यांचं ट्रान्सफर करून तिथे दुसरा पोलीस कमिशनर जॉईन झाला. पहिल्याला माहीत सुद्धा नव्हतं आणि हे अगदी काही तासातच झालेलं. म्हणजे कुठल्याच स्टाफला माहीत नव्हतं की सरांचं ट्रान्सफर झालेलं आहे आणि नवीन सर येणार आहेत. पण असं झालं आणि 17 जुलैच्या दिवशी सोनम सरांची जी भूक हडताळ आहे त्याला कसं नसतं नाबूद करावं ह्याचा प्रयत्न या कमिशनरने सुरू केलेला. आणि सकाळी 3 वाजता म्हणजे 16 जुलैच्या रात्री 17च्या सकाळी तिथे रात्री 3 वाजता इमर्जन्सी मीटिंग झाली आणि पोलिसांनी ॲम्ब्युलन्स तयार ठेवली आणि पोलिसांनी डॉक्टरांचा वेश घेतला आणि ते जंतर मंतरवरती गेले. कारण सकाळच्या वेळेस सगळे लोक फ्रेश होण्यासाठी जातात. काही लोक जातात, काही लोक असतात, पण त्यावेळेस गर्दी जरा कमी असते. आणि जी दिपकी आहेत ते सुद्धा एका तासासाठी स्टेज सोडतात आणि ते सुद्धा फ्रेश होण्यासाठी जातात. हे पोलिसांना माहिती होतं आणि म्हणून ते सकाळच्या वेळेस जंतर मंतरमध्ये पोहोचतात आणि ते पोलीस असतात पण ते डॉक्टरांचा वेश घेऊन येतात. ते ॲप्रन घालतात, त्यांच्या गळ्यामध्ये स्टेथोस्कोप असते आणि ते सरळ स्टेजवरती जातात. आणि तिथे बसलेले जे लोक असतात ते म्हणतात की डॉक्टर तर 9 वाजता येतात, तुम्ही इतक्या लवकर कसे काय आलात? तर ते म्हणाले की न्यायालयाने आम्हाला म्हटलेलं आहे की ह्यांच्याकडे बघा, यांची तब्येत ढासळत आहे आणि हे खूप महत्त्वाचे पर्सन आहे, तर यांच्या तब्येतीकडे जरा लक्ष ठेवा म्हणून आम्ही इमर्जन्सीसाठी इथे आलेलो आहे असं ते म्हणतात. आणि त्यांनी आपल्यासोबत पांढऱ्या चादरी आणल्या होत्या आणि त्या सोनम सरांना चारही बाजूने असं त्यांनी पांढऱ्या चादरीने असं वेढून घेतलं होतं आणि आतमध्ये सोनम सर होते. त्यांनी फटाफट त्यांना गुंडाळलं, जसं एखादी वस्तू आपण गुंडाळतो त्या पद्धतीने त्यांना गुंडाळलं आणि पटकनच ते तिथून निघून गेले. जशी एखादी वस्तू घेऊन जातात त्या पद्धतीने निघाले आणि तिथे ॲम्ब्युलन्स ऑलरेडी उभी होती. ते पटकन बसले आणि ते निघून गेले. जेव्हा अभिजित दिपके घटनास्थळी जेव्हा पोहोचले, त्यांना हे सगळं कळलं, तेव्हा त्यांनी म्हटलं की आम्ही हे जे स्ट्राईक आहे ते शांतपणे पुढे घेऊन जाऊ आणि 20 तारखेला जे आम्ही ठरवलेलं आहे, आम्ही संसदेमध्ये जाणार हे त्यांनी ठरवलेलं आहे. आणि त्यांनी म्हटलेलं आहे सगळ्यांना की जिथे जिथे यूथ आहे त्यांनी आम्हाला जॉईन करा आणि आम्हाला मदत करा. कारण ते त्यांच्या स्वतःसाठी नव्हतं, ते तर भारताच्या कॉकरोच म्हणजे यूथसाठी होतं. आणि म्हणून त्यांनी सगळ्यांना आव्हान केलं आणि 20 तारखेला जसं त्यांनी ठरवलं होतं की यांना संसदेत जायचं आहे, ते निघतात. आणि पोलिसांचा सुद्धा ताफा ऑलरेडी तिथे आलेला होता. मोठ्या प्रमाणात तिथे लोक आलेले होते, पोलीस आलेले होते, काही सिव्हिल ड्रेसमध्ये होते, काही पोलीस युनिफॉर्ममध्ये होते. पण बहुतेक जे लोक होते, जे युनिफॉर्ममध्ये होते, त्यांच्याकडे जी नेमप्लेट असते, इथे जी नेमप्लेट लावलेली असते ती त्यांच्याकडे नव्हती. आणि काही लोक जे होते ते काठ्या घेऊन तिथे उभे होते. काहींच्या जवळ दगडं होते, दगडंसुद्धा त्यांनी आणलं होतं असं तिथे पाहणाऱ्या लोकांनी म्हटलेलं आहे. आणि हे लोक शांतीने पुढे चाललेले होते. पोलिसांनी यांच्यावरती लाठीचार्ज केलेला आणि यांना मारहाण केलेली, यांच्यावरती दगडं फेकलेली आहेत आणि अश्रू गॅससुद्धा यांच्यावरती सोडलेला आहे. आणि जे बॅरिगेड्स लावलेले होते म्हणतात तिथे सुद्धा करंट होता आणि ज्या काठ्या होत्या ज्याच्याने मुलांना मारलेलं त्याच्यामध्ये सुद्धा खिळे लागलेले होते. अशा पद्धतीने मुलांना मारहाण करण्यात आलेली आहे.
हे याचे व्हिडिओज सगळीकडे व्हायरल होत आहेत. हे व्हिडिओज तर मी सुद्धा पाहिलेले आहेत. तर हे जेव्हा मी पाहिलं तेव्हा हा प्रश्न कुठेतरी येऊन गेला की हे आपले मुलं होते, आपल्या देशाची मुलं होते आणि त्यांची साधीशी मागणी होती. त्याच्यासाठी त्यांना एवढं आंदोलन करावं लागलं आणि ते मार खायला सुद्धा तयार होते. पोलिसांनी जेव्हा त्यांना मारलेलं आहे, तर ते म्हणाले की तुम्हाला जेवढं मारायचं आहे तेवढं मारा, पण आम्हाला न्याय मिळायला हवा. महात्मा गांधीच्या तत्वांवरती चालतो आहे. आम्ही अहिंसा तत्वाचं पालन करतो आहे आणि तुम्हाला जेवढं मारायचं आहे तेवढं आम्हाला तुम्ही मारा, असं मुलांना मारहाण करत होते. आणि तिथे ज्या मुली होत्या त्यांना सुद्धा मारण्यात आलेलं. मेल ऑफिसर्स जे होते त्यांनी मुलींना मारलेलं आणि त्यांना वाईट पद्धतीने मारलेलं आहे. खूप अशी त्रासदायक, दुःखदायक अशी भारतात घडलेली ही घटना आहे, ज्याच्यामुळे अगदी भारत त्रस्त, हैराण झालेला आहे. कारण हे आपल्या देशामध्ये काय होत आहे? आपले मुलं, आपल्या घरची मुलं, त्यांना आपण असं बेदम मारहाण करतो आहे आणि रक्तबंबाळ करतो आहे. हे कोणीच पाहू शकत नव्हतं. हे जेव्हा राहुल गांधींना कळलं, दुसऱ्या दिवशी खडगेंचा बर्थडे होता आणि सगळे त्या बर्थडे पार्टीला जाण्यासाठी त्यांच्या घरी निघाले. पण ते म्हणाले की ही बर्बरता पाहून मी माझा बर्थडे करणार नाही. तिथे सगळे जमले होते. त्यांना कुठे दुसरीकडे जाऊन प्रदर्शन करायचं होतं. पण ऐनवेळी राहुल गांधी PM मोदीच्या निवासस्थानासमोर जाऊन पोहोचले आणि तिथे त्यांनी आपल्या मागण्या मागितल्या. पण तिथे सुद्धा पोलिसांनी त्यांना अडवलं आणि त्यांना तिथून जायला सांगितलं. पण ते म्हणाले की मुलांच्या मागण्या जेव्हापर्यंत पूर्ण होणार नाही तेव्हापर्यंत इथून मी हलणार नाही. पोलिसांनी त्यांना सुद्धा पाडून पाडून मारलेलं आणि त्यांना अशा पद्धतीने बसमध्ये कोंबलं. तिथे प्रियंका गांधी सुद्धा होत्या, त्यांच्यासोबत सुद्धा वाईट वागणूक करण्यात आलेली आणि त्यांना सुद्धा बसमध्ये बसवून पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं. राहुल गांधीचा पायामध्ये एक जोडा होता, एक नव्हता. म्हणजे त्यांना इतक्या वाईट पद्धतीने पोलिसांनी नेलेलं की भारताचे LOP आहेत ते, भारताचे विरोधी पक्षनेते आहेत ते, त्यांना आपला मान असतो, पण तो मान सुद्धा रस्त्यावरती असा मातीमोल होताना दिसलेलं. ते विद्यार्थी नव्हते, ते एक संविधानिक पोस्टवर होते. त्यांच्यासोबत प्रियंका गांधी होत्या, त्यांच्यासोबत अखिलेश यादव होते. यांना सुद्धा पोलिसांनी कोंबून पोलीस स्टेशनमध्ये नेलेलं. त्यांच्यासोबत पूर्ण त्यांचे कार्यकर्ता होते, त्यांना सुद्धा कोंबून पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलेलं आहे. भारताचे जे विरोधी पक्षनेते आहेत त्यांच्यासोबत काय केलेलं आहे हे सगळं नागरिकांनी पाहिलेलं आहे. हे सगळं यूट्यूबवरती व्हायरल होत आहे, हे सगळं सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे. दिपके म्हणाले की आम्ही आमच्या देशाचे रहिवासी आहोत, नागरिक आहोत, आम्ही टेररिस्ट नाही आहोत. आमच्यासोबत असं का वागल्या जात आहे? आम्ही तर साध्या मागण्या केलेल्या आहेत. आमच्या काय मागण्या आहेत? आमची तर हीच मागणी आहे की जी शिक्षण प्रणाली आहे त्याच्यावरती फेरविचार व्हायला हवा आणि शिक्षण मंत्री जे आहेत त्यांना त्यांच्या पोस्टमधून काढण्यात यावं, हे आम्ही म्हणतो आहे. लोकांनी सुसाईड केलेलं आहे, कुटुंबांना मोबदला मिळावा, ही आमची मागणी आहे आणि ही रास्त आहे, हे योग्य आहे. ही मागणी आमची पूर्ण व्हायला पाहिजे. कारण भारतामध्ये लोकतंत्र आहे, तानाशाही इथे नाही आहे, हिटलरशाही इथे नाही आहे. मग का आमचं बोलणं ऐकून घेतल्या जात नाही आहे? लोकतंत्रामध्ये तर प्रत्येक गोष्टीचं स्वातंत्र्य असते. आम्हाला सुद्धा आमचे मतं मांडण्याचं स्वातंत्र्य आहे, पण तरी आम्हाला आमचा जो हक्क आहे तो बजावू दिला जात नाही आहे आणि आमच्या ठिकाणचं इंटरनेट बंद केलेलं आहे. आम्ही कुणाशी बोलू शकत नाही आणि जे दुकान आहेत समोर, जिथून आम्ही काही खाण्यापिण्याच्या गोष्टी आम्हाला तिथून घेता येतात, त्यासुद्धा दुकानांना बंद करण्यात आलेलं आहे. लोकल ट्रेन्स जी जंतर मंतरपर्यंत जाण्याच्या ज्या मार्गावरच्या ज्या लोकल्स आहेत त्यांनासुद्धा बंद करण्यात आलेलं आहे. तो रडून म्हणतो की आम्ही टेररिस्ट नाही आहोत, आम्ही या भारताचे मुलं आहोत, आम्ही भविष्य आहोत आणि आमच्यासोबत हे असं वागल्या जात आहे. तर हे कितपत योग्य आहे? ह्याबद्दल तुम्हाला काय वाटते? कमेंट्स करून नक्की कळवा. तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता.
रिअल क्राईम स्टोरीज ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे. परत भेटूया पुढल्या वळणावरती. तेव्हापर्यंत लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा.